नमस्कार, मी क्षितिजा. मी एक सोशल मीडिया मॅनेजर म्हणून काम करते. म्हणजेच काय, तर थोडक्यात सगळी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. सोबतच आजचा आपला मार्केटिंगचा चौथा पार्ट असणार आहे. कारण तुमचे भरपूर कॉमेंट्स येत होते की आम्हाला ग्राफिक्स बद्दल माहिती आहे, ॲडव्हर्टिजमेंटच्या पोस्टर्स बद्दल माहिती आहे, पण हे नेमकं विकायचं कुठं, ठीक आहे, अर्निंग कसं करायचं, इन्कम कसा करायचा, तर ते डिटेलमध्ये सांग. आणि त्याचसाठी स्पेसिफिकली मी ही मार्केटिंगची एक स्पेशल सिरीज घेऊन आलेली आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी सांगणार आहे. 3 पार्ट्स याचे जे असतील तर ते ऑलरेडी मी अपलोड केलेले आहेत, त्याचे डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळतील किंवा सेपरेट एक प्लेलिस्ट बनवलेली आहे मार्केटिंगची, तर ती एकदा तुम्ही नक्कीच चेक करा. तर ॲज अ वर्किंग मॉम मला घरातून बाहेर जाऊन काम करणं पॉसिबल होत नाही लहान मुलांमुळे, कारण त्यांची सेफ्टी सिक्युरिटी खूप इम्पॉर्टंट आहे. आणि त्याचमुळे मी 5-6 वर्षापूर्वी ॲज अ सोशल मीडिया मॅनेजर काम करायला चालू केलं. म्हणजेच काय, तर माझ्या मोबाईलवरून मी इतर व्यावसायिक जे असतात, फॉर एक्झाम्पल सलून्स असतात, हॉटेल्स असतात, रेस्टॉरंट्स असतात, तर त्यांचे सोशल मीडिया अकाउंट्स जे असतील ना, तर ते मी हँडल करायला चालू केले. त्यांचं इंस्टाग्राम असेल, त्यांचं फेसबुक असेल, तर त्याच्यावरती कंटिन्युअसली पोस्ट अपलोड करणं, ग्राफिक्स बनवणं, पोस्टिंग करणं, रील्स अपलोड करणं, तर या गोष्टी ऑटोमॅटिकली हळूहळू थोड्या थोड्या वेळाने जे असेल ना, मी कन्सिस्टन्सी आणि पेशन्समुळे जे असेल ना, तर ते शिकत गेले. आणि सध्या मी एक अकॅडमी चालू केलेली आहे, ज्याच्यामध्ये मी इतर महिलांना, ज्या पद्धतीने मी काम चालू केलं, सोशल मीडिया एजन्सी स्वतःची चालू केली, तर त्याच पद्धतीने इतर महिलांना कशा पद्धतीने काम चालू करू शकतात. आणि अगदी छोट्या छोट्या गोष्टी, म्हणजे कसं आपल्या सोप्या भाषेमध्ये जे असतील ना, तर चांगलं मार्केटमध्ये तुम्हाला भरपूर सोशल मीडिया मॅनेजमेंटचे किंवा डिजिटल मार्केटिंगचे भरपूर कोर्सेस, भरपूर स्किल डेव्हलपमेंट रिलेटेड कोर्सेस अवेलेबल होतात. पण मी जे सांगते तुम्हाला, तर ते अगदी असं तुम्हाला वाटेल, म्हणजे मी माझ्या स्टुडंट्सच्या एक्सपिरियन्सवरून पण सांगते की म्हणजे खूप सोप्या भाषेत जे टेक्निकल टर्म्स असतात ना, तर ते खूप सोप्या भाषेत समजवण्याचा मी प्रयत्न करते. कारण माझं एकच आहे की जोपर्यंत समोरच्या व्यक्तीला आपण जे सांगतोय तर ते व्यवस्थित समजत नाही ना, तोपर्यंत पुढे जे असेल ना, तर ते जायचं नाही. आणि भरपूर महिला अगदी म्हणजे टेक्निकल टर्म्स काही माहिती नसतात त्यांना, की काय असतं नक्की, इंस्टाग्राम कसं असतं, फेसबुक कसं असतं. आणि त्या महिलांना देखील मी इंस्टाग्राम कसं ओपन करायचं, रील्स कसे बनवायचे, फोटोज कसे बनवायचे, तर या गोष्टी अगदी डिटेलमध्ये शिकवलेल्या आहेत. आणि खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येतो की जे मी शिकवते ना, तर ते त्यांना छान वाटतं, सोप्या भाषेत वाटतं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे. आणि त्यासाठी इथे मी आज तुमची रिक्वायरमेंट म्हणजे मार्केटिंगचा पार्ट 4. आता याच्यामध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे की ॲज अ सोशल मीडिया मॅनेजर प्रत्येकाच्या दिवसामध्ये कोणते कोणते टास्क जे असतील ना, तर ते तुम्हाला करावे लागतात. तुम्ही घरातून काम करताय किंवा तुमची एजन्सी आहे, तुम्ही ऑफिसला जाऊन काम करताय, हे जे टास्क मी तुम्हाला सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये, तर ते तुम्हाला जे असतील ना, तर ते करायलाच लागणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत डिटेलमध्ये पहा. सोबतच जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं ना, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच जी बेल आयकॉन दिसते ना, तर ती देखील हिट करा, म्हणजे नवीन व्हिडिओ आला की त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळून जाईल. ओके, सो लेट्स स्टार्ट द लेक्चर. तर आज आपण बघणार आहोत की ॲज अ सोशल मीडिया मॅनेजर, ठीक आहे, आपण कोणत्या कोणत्या टास्क जे असतील ना, तर ते करतो. ठीक आहे, कोणत्या कोणत्या प्रकारचं काम जे असेल ना, तर ते करतो. तर सगळ्यात पहिलं तुम्हाला माहिती आहे की एक सोशल मीडिया मॅनेजर म्हणजे काय, मॅनेजिंग बिझनेसेस सोशल मीडिया अकाउंट्स प्रोफेशनली. ठीक आहे, जसं की काही वेगवेगळे अकाउंट्स असतात, जसं की मी आता एक्झाम्पलसाठी ICICI ब्लू लाईफचा एक इंस्टाग्रामचा पेज ओपन केलेला आहे. ठीक आहे, तर आता इथे ओनर स्वतः तर त्यांचे अकाउंट हँडल नाही करणार, जसं की ग्राफिक्स असेल किंवा रील्स असतील. ठीक आहे, तर त्यासाठी एक सेपरेट सोशल मीडिया मॅनेजर, ग्राफिक डिझायनर, जे काही टीम मेंबर्स असतात तर ते हायर केलेले असतात, राईट. तर आपलं काय काम असतं ॲज अ सोशल मीडिया मॅनेजर, ह्यांचे अकाउंट्स जे आहेत तर त्याच्यावरती कंटिन्युअसली पोस्टिंग करायचं, हे ग्राफिक्स बनवायचे. आता सध्या जे काही ट्रेंड चालू आहे ते ठीक आहे, त्या अकॉर्डिंगली ग्राफिक्स बनवायचे. फॉर एक्झाम्पल क्रिकेट आहे, ठीक आहे, वर्ल्ड कप चालू आहे किंवा IPL चालू आहे, तर त्या अकॉर्डिंगली ट्रेंडिंग मध्ये जे काही टॉपिक्स असतात तर त्याच्या रिलेटेड, फेस्टिवल पोस्ट वगैरे काय असतील तर त्याच्या अकॉर्डिंग. ठीक आहे, तर अप टू डेट राहणं आणि जे काही मार्केटमध्ये ट्रेंड्स चालू आहे तर त्या अकॉर्डिंगली तुमचे जे काही डिझाईन्स असतील तर ते तुम्हाला रेडी करायचे. आता हा एक मी तुम्हाला सांगितला. ठीक आहे, तर ॲज अ सोशल मीडिया मॅनेजर आपलं काम काय असतं, एकतर आपल्याला पोस्ट क्रिएट करायचे असतात हे स्वतः, ठीक आहे, ग्राफिक्स जे असतील तर ते आपल्याला डिझाईन करायचे असतात. आता हा मी घेतला आहे ICICIचा, तुम्ही सलोन घेऊ शकताय, रेस्टॉरंट, हॉटेल, इंटेरियर डिझायनर, कुठलंही फील्ड घेऊ शकताय किंवा अगदी तुम्ही स्वतःसाठी सुद्धा काम करताय. ठीक आहे, तुमची स्वतःची एक सोशल मीडिया एजन्सी आहे, तरी सुद्धा तुम्हाला तुमचे पोस्ट बनवायचे आहेत. ठीक आहे, तुमचे ग्राफिक्सचे काय असतील, ॲडव्हर्टिजमेंटचे पोस्टरचे काय असतील तर ते बनवायच्यात, तुमचे रील्स जे असतील तर ते बनवायचे. ठीक आहे, जसं की आता इथे बघा हे रील्स आहे. ठीक आहे, याला काय बोलतो आपण, व्हिडिओ रील्स. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल एक रील आपण प्ले करूया.
ठीक आहे. तर याला आपण काय बोलतो, याला आपण बोलतो व्हिडिओ रील्स. तर व्हिडिओ रील्सचा फायदा काय असतो की व्हिडिओ रील्स मध्ये आपल्याला जास्त रीच मिळतो. ठीक आहे. हा बघा 16,000, 17,000, 60,000, 14,000, 14,000 वरती इथे मी एक बघितली बघा, आता जस्ट आपण बघितली तर ती 6.6 मिलियन गेलेली आहे. 15,107 म्हणजे 1 लाख क्रॉस झालेले आहे. ही 2-2.5 लाख क्रॉस झालेले होत आहे. ठीक आहे. तर अशा अकॉर्डिंगली ज्यावेळी आपण रील्स अपलोड करतो ना, म्हणजे कॉम्बिनेशन असतो, पोस्ट प्लस रील्सचं कॉम्बिनेशन असतं, म्हणजे ग्राफिक्स प्लस व्हिडिओ रील्सचं कॉम्बिनेशन असतं. तर त्यावेळी चान्सेस असतात की तुमचं जे काही अकाउंट आहे त्याच्यासाठी तुम्ही त्यांचे अकाउंट हँडल करताय तर ते ऑर्गॅनिकली सोबतच डिजिटल मार्केटिंग थ्रू लवकरात लवकर ग्रो होतील म्हणजे काय, एक तर रीच येतो, एक तर बिझनेस वाढतो या व्यवसायाचा. फॉलोअर्स कन्सिस्टंटली जर तुम्ही पोस्टिंग करताय तर नक्कीच वाढतील. ठीक आहे. मेन गोल काय असतो, बिझनेस जो असेल तर तो वाढवायचा. ठीक आहे. बिझनेसची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायची. ठीक आहे. तर त्यासाठी आपल्याला रील्स ग्राफिक्स जे असतील तर ते बनवावे लागतात, सोबतच कॅप्शन्स जे असतील तर तेही लिहावे लागतात. आता कॅप्शन्स म्हणजे काय बघा, कुठलाही फोटो असेल, जसं की आता हा आपण फोटो बघूया, तर हे जे आहे ना, तर याला आपण बोलतो कॅप्शन. ठीक आहे. जे काही डिस्क्रिप्शन आपण बोलतो ना, तर ते असतं कॅप्शन. कुठलाही तुम्ही इमेज घ्या, इथे बघा हा आहे तुमचा कॅप्शन, जसं की इंट्रोड्युसिंग ICICI टू आय प्रोटेक्ट स्मार्ट प्लस, जे काही असेल ते. ठीक आहे. हा आहे तुमचा कॅप्शन. ठीक आहे. म्हणजे तुमच्या पोस्ट बद्दल, तुमच्या रील बद्दल जे काही इन्फॉर्मेशन असते ना, तर त्याला आपण काय बोलतो, त्याला आपण बोलतो कॅप्शन. युट्यूब वरती गेला तर तुम्ही त्याला डिस्क्रिप्शन म्हणू शकताय, किंवा मग फेसबुक वरती जरी पण तुम्ही अपलोड करताय तर तिथे पण तुम्ही त्याला कॅप्शन म्हणूनच ओळखता. ठीक आहे. तर अशा टाईपचे कॅप्शन्स रेडी करायचे, तर ते देखील तुम्ही AI च्या माध्यमातून जे असेल तर ते रेडी करू शकता. ठीक आहे. सोबतच तुमचा जो काही कॉन्टेंट आहे ना, तर तो कन्सिस्टंटली पोस्ट करायचा. ठीक आहे. जसं की आज सकाळी आपण पोस्ट अपलोड केलेली आहे, इव्हिनिंगला आपण रील अपलोड करणार आहे. ठीक आहे. तुमचा जो काही पोस्टिंगचा असेल ना, तुमचा जो काही कॉन्टेंट असेल ना, तर तो तुम्हाला त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरती पोस्ट करायचा आहे. किंवा जरी तुम्ही तुमचं स्वतःचं अकाउंट आता सध्या हँडल करताय ऍज अ सोशल मीडिया मॅनेजर, ऍज अ ग्राफिक डिझायनर, तर तुमचा जो काही कॉन्टेंट तुम्ही बनवलाय व्हिडिओ प्लस ग्राफिक्स, तर तो तुम्हाला पोस्ट करायचा. जे काही कॉमेंट्स येतात तर त्याला तुम्हाला रिप्लाय करायचा. ठीक आहे. जसं की कॉमेंटमध्ये एखादी व्यक्ती ऍडिशनल इन्फॉर्मेशन विचारू शकते. ठीक आहे. इथे कॉमेंट सेक्शन असतो, तर ऍडिशनल इन्फॉर्मेशन विचारू शकते, लिंक वगैरे भरपूर गोष्टी असतात तर विचारू शकते. ठीक आहे. जसं की इथे बघा, आता हा एक आहे कॉमेंट आहे, तर याच्यावरती रिप्लाय देणं. ठीक आहे. कॉमेंट आहे तर याच्यावरती रिप्लाय देणं. इन केस काही एन्क्वायरी असेल बिझनेस रिलेटेड, तर नक्कीच एन्क्वायरीवरती जो काही असेल तर तो रिप्लाय देणं. इन केस कोणाचा काही प्रॉब्लेम असेल, कोणाला सपोर्ट हवा असेल त्या व्यवसाय रिलेटेड, तर त्या अकॉर्डिंगली रिप्लायच्या माध्यमातून जो काही सपोर्ट असेल तर तो तुम्ही त्यांना देऊ शकता. फॉलोअर्स ग्रो करणं, तर नक्कीच त्यांचे जे काही फॉलोअर्स असतात, ठीक आहे, जसं की इथे आता 332K फॉलोअर्स तुम्हाला दिसतात, तर ते ग्रो करणं. आता फॉलोअर्स कधी ग्रो होतात, फॉलोअर्स तेव्हाच ग्रो होतात ज्या वेळेला तुम्ही कन्सिस्टंटली पोस्ट करताय. आता फक्त कन्सिस्टन्सी मॅटर करते का, नाही, तुमचं क्वालिटी ऑफ कॉन्टेंट, ठीक आहे, तुमच्या ग्राफिक्सची क्वालिटी काय आहे, तुमच्या रील्सची क्वालिटी काय आहे, आणि डे बाय डे ती इम्प्रूव्ह झाली पाहिजे. जास्तीत जास्त व्हॅल्युएबल कॉन्टेंट तुमचं स्वतःचा असेल किंवा तुमच्या क्लायंटचा असेल, तर तो तुम्हाला रेडी करायचा आहे आणि तो तुम्हाला पोस्ट करायचा आहे. आणि त्यासाठी कंपल्सरी तुम्हाला प्लॅनर जो असेल ना, तर तो बनवावा लागेल. जसं की आज काय पोस्ट करायचंय, उद्या काय असेल, परवा काय असेल, ऍटलिस्ट तुमच्याकडे एका महिन्याचा जो काही प्लॅनर असेल ना, तर तो तुम्हाला कंपल्सरी पोस्ट करायचंच आहे. सोबतच जे काही पेजेस असतील, ठीक आहे, जसं की त्यांचं इंस्टाग्रामचं अकाउंट असेल, फेसबुक असेल, युट्यूब असेल, जितके त्यांचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत, त्यांच्या पॅकेजमध्ये तुम्ही त्यांना देत आहे, तर ते सगळे जे असतील तर ते तुम्हाला काय करायचे, हँडल करायचे, मॅनेज करायचे. ठीक आहे. म्हणजे पोस्टिंग जसं जसं आता हे आपण सगळं बघितलं, तर या सगळ्या गोष्टी ज्या असतील तर त्या तुम्हाला करायच्या. जसं की आता मी तुम्हाला इथे एक एक्झाम्पल देते. ठीक आहे. जसं की डेली वर्क ऑफ अ सोशल मीडिया मॅनेजर. सोशल मीडिया मॅनेजरचं काम काय असतं दिवसभराचं, ठीक आहे. तर सगळ्यात पहिला मॉर्निंग टास्क, सकाळी, ठीक आहे, जसं की तुम्ही सकाळी तुमचं जे काही शेड्यूल असेल त्या अकॉर्डिंगली तुम्ही ते प्लॅन करू शकता. पण ज्या वेळेला तुम्ही कामावरती बसताय, काम करायला तुमच्या डेस्कवरती बसताय, तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की तुमचे जे काही मेसेजेस असतील ना, तर ते तुम्हाला चेक करायचे. ठीक आहे. जसं की कोणाचे मेसेजेस आलेत, कोणाचे काही कॉमेंट्स आलेत, तर ते तुम्हाला चेक करायचंय. रिप्लाय काय द्यायचं असेल, अनालिटिक्स चेक करायच्या. ठीक आहे. जसं की एखादी रील तुम्ही अपलोड केलेली आहे तर ती किती रीच गेली, शॉर्ट्स जर युट्यूबवरती अपलोड केलेली आहे तर त्याचा रीच किती गेलेला आहे, तर त्याचे अनालिटिक्स जे असतील ना, तर ते तुम्हाला एकदा कॅल्क्युलेट करायच्या. ठीक आहे. अनालिटिक्स कॅल्क्युलेट केल्यामुळे काय होतं,
पुढचं तुमचं जे काही पोस्टिंगचं शेड्यूल असेल ना, तर ते फिक्स करण्यामध्ये मदत होते. म्हणजे तुमच्या लक्षात येतं की बाबा मॉर्निंगला जर आपण एखादी पोस्ट केली तर ती किती चांगली चालते, आफ्टरनूनला केली, इव्हिनिंगला केली, तर अनालिटिक्स स्टडीमुळे काय होतं की तुमच्या लक्षात येतं की तुम्ही कोणत्या टायमिंगला पोस्ट केल्यानंतर किंवा मग कोणता कॉन्टेंट पोस्ट केल्यानंतर त्याचे व्हायरल जाण्याचे जे काही चान्सेस असतील ना, तर ते जास्त असतात. ठीक आहे, तर मॉर्निंग टास्क आपण मेसेजेस चेक करायचे, कॉमेंट्स वगैरे ज्या काही असतील तर त्या गोष्टी सगळ्या आपल्याला चेक करून जे असेल तर ते ठेवायचं. सोबतच आपण अनालिटिक्स जे असतील तर ते चेक करणार आहोत. ठीक आहे, त्यानंतर मग तुमचा कॉन्टेंट टास्क. आता कॉन्टेंटमध्ये तुम्ही क्रिएट पोस्ट, तुमचे जे काही पोस्ट असतील, ग्राफिक्स असतील तर ते तुम्ही दिवसभरामध्ये रेडी करू शकता. ठीक आहे, तुमचे ग्राफिक्सचे डिझाईन्स रेडी करू शकता, तुमचे रील्स तुम्हाला बनवायचे आहेत किंवा मग ते एडिट करायचे आहेत ते करू शकता, कॅप्शन्स वगैरे ज्या काही गोष्टी असतील तर ह्या कॉन्टेंट रिलेटेड, ग्राफिक्स आणि व्हिडिओज दोन्ही रिलेटेड ज्या काही गोष्टी असतील तर त्या तुम्ही कॉन्टेंट टास्क मध्ये करू शकता. डेली तुम्ही प्लॅन करताय की डेली मला एक ग्राफिक्स आणि एक रील किंवा मग 2 ग्राफिक्स 1 रील, तुमचं जे काही शेड्यूल असेल त्या अकॉर्डिंगली ते तुम्हाला डेली जे असेल तर ते बनवायचं. त्यानंतर क्लायंट टास्क मध्ये काय, क्लायंट टास्क जो की खूप इम्पॉर्टंट आहे. आता सुरुवातीला तुमच्याकडे क्लायंट नसतील, ठीक आहे, पण नंतर तुम्हाला या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. आता तुमच्याकडे क्लायंट नसतील तर तुम्ही टू बी क्लायंट्स, ठीक आहे, म्हणजे ज्यांना तुम्ही व्हॉट्सअप ऍक्टिव्हिटी करताय किंवा ज्यांना तुम्ही कॉलिंग ऍक्टिव्हिटी करताय तर त्यांच्यासोबत तुम्ही हे जे प्लॅनिंग असेल, ठीक आहे, म्हणजे रिमाइंडर मेसेजेस असतील तर ते तुम्ही पाठवू शकता. ज्यावेळी तुमच्याकडे 1 क्लायंट असेल, 2 क्लायंट असेल तर त्यावेळी तुम्ही क्लायंट सोबत कम्युनिकेशन ठेवायचं आहे. ठीक आहे, जसं की आता मंथली पॅकेज घेतलं, एकदा पैसे भरले मग झालं असं नाही, तर तुम्हाला क्लायंट सोबत कंटिन्युअसली कम्युनिकेशन ठेवायचं आहे. क्लायंटला तुम्ही रिपोर्ट्स पाठवायचे आहेत, वीकली रिपोर्ट्स असतील की ग्रोथ कसे आहे, म्हणजे कोणते व्हिडिओ चालतात काय टायमिंगला, जे काही तुम्ही अनालिटिक्स मधून स्टडी केलेला आहे ना, तो जो रिपोर्ट असेल तर तो तुम्हाला क्लायंटला कंटिन्युअसली व्हॉट्सअपवरती पाठवायचा आहे. जरी तुम्ही कॉल नाही करताय, कॉल नकाच करू. मोस्टली जे काही तुमचे अनालिटिक्स असतील, जे काही रिपोर्ट्स असतील तर ते सिम्पली तुम्ही व्हॉट्सअपच्या अकॉर्डिंगली ते पाठवू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर अप्रुव्हल प्रोसेस. ठीक आहे, जसं की आता तुम्ही 1-2 पोस्ट बनवलेले आहेत, ठीक आहे, तर ते तुम्ही 2 पोस्ट तुम्ही बनवले म्हणून ते तुम्ही पोस्ट करू शकत नाही क्लायंटच्या अकाउंटला. ठीक आहे, म्हणजे आजच पोस्ट बनवायची, लगेच आज पोस्ट करायची असं नाही. तर तुम्हाला 1 दिवस आधी किंवा 2 दिवस आधी जे काही पोस्टिंग असेल तर ते करावं लागतं आणि पोस्ट रेडी झाल्यानंतर ती पोस्ट तुमच्या क्लायंटकडे जाईल. ठीक आहे, क्लायंटला तुम्ही ती चेकिंगला पाठवाल की सगळं ओके आहे का, सगळं राईट आहे का. जर क्लायंटकडून अप्रुव्हल आलं तर ती तुम्ही शेड्यूल करू शकता, पोस्ट करू शकता. जर क्लायंटने सांगितले काही चेंजेस सांगितले तर नक्कीच तुम्हाला त्यांच्या रिक्वायरमेंटच्या अकॉर्डिंगली जे काही त्यांचे चेंजेस असतील तर ते तुम्हाला करावेच लागतील. एकदा असेल, 2दा असेल, चेंजेस तुम्हाला करावेच लागतील. जोपर्यंत तुमच्या क्लायंटचं अप्रुव्हल येत नाही तोपर्यंत तुम्हाला तुमचं जे काही काम असेल तर ते करायचंय. आणि मग त्याच्यानंतर तुमचं कॉन्टेंट प्लॅनिंग. एकदा की अप्रुव्हल आला, क्लायंटने सांगितलं की हा ही पोस्ट ओके आहे, पोस्ट करा, मग तुम्ही ती पोस्ट करू शकता, शेड्यूल करू शकता, इव्हिनिंगला असेल किंवा नेक्स्ट डे. त्या अकॉर्डिंगली तुम्ही तुमची जी काही पोस्ट असेल तर ती शेड्यूल जी असेल तर ती करू शकता. ठीक आहे, तर हे आहे तुमचे मॉर्निंग टास्क, हे आहे तुमचे कॉन्टेंटचा टास्क आणि हा आहे तुमच्या क्लायंटचा टास्क. ठीक आहे, या अकॉर्डिंगली क्लायंट जी काही प्रोसेस असेल तर ती कॅरी आउट करू शकता. त्याचसोबत या सगळ्या गोष्टी बघता बघता तुम्हाला ग्रोथ पण करायची. ठीक आहे, जे काही क्लायंटचे अकाउंट्स असतील तर ते देखील ग्रो करायचे आहेत आणि क्लायंटचे जर अकाउंट्स ग्रो करायचे असतील किंवा तुमचे स्वतःचे जर अकाउंट्स ग्रो करायचे असतील तर ट्रेंड रिसर्च करा की बाबा सध्या काय चालू आहे. सध्या IPL चालू आहे तर मग IPL रिलेटेड तुमची पोस्ट जी असतील तर ती असायला हवे. ठीक आहे, पॉलिटिक्स चालू आहे, राजकारणाविषयी तुमची जी काय त्याच्याविषयी, म्हणजे काय अगदीच राजकारण तिकडे द्यायचं नाही, पण तुमचा जो काही निश असेल तर त्याच्या अकॉर्डिंगली तुम्ही वेगवेगळ्या निशच्या अकॉर्डिंगली जे काय काय पोस्टिंग असेल तर ते करू शकता. तुमचा निश, ठीक आहे, आणि जे काय सध्या हे चालू आहे, म्हणजे जे काही ट्रेंड चालू आहेत, ज्या काही नवीन गोष्टी घडत आहेत ज्याच्यामध्ये लोकांचं इंटरेस्ट आहे त्याच्या अकॉर्डिंगली तुमचं जो काही कॉन्टेंट असेल तर तो तुम्हाला प्लॅन करायचा. हॅशटॅग्स रिसर्च करा, कोणते हॅशटॅग्स वापरायचे, ठीक आहे, आणि एंगेजमेंट ऍक्टिव्हिटीज काय असतील, कशा पद्धतीने तुम्ही तुमच्या ऑडियन्सना किंवा तुमच्या क्लायंटच्या ऑडियन्सना कशा प्रकारे एंगेज करून ठेवू शकताय. ठीक आहे, म्हणजे काय लास्टला CTA द्यायचा आहे, कॉल टू ऍक्शन वगैरे तुम्ही काय देणार आहात तर तो काय द्यायचा आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतील, ग्रोथ कशी करायची, ठीक आहे, जसं की मी उद्या काय करणार आहे, मला जास्तीत जास्त कॉमेंट्स कशा येतील, जास्तीत जास्त लाईक्स कशी येतील, मला CTA काय ऍड करायचं आहे, कॉल टू ऍक्शन. तर या सगळ्या गोष्टी ज्या असतील ना तर त्या तुम्हाला प्लॅन ज्या असेल ना तर त्या करून ठेवायच्या आहेत. ठीक आहे, जसं की आता आपण डिस्कस केलं की सोशल मीडिया मॅनेजमेंट
ठीक आहे. सोशल मीडिया अकाउंट्स ज्यावेळी आपण हँडल करतो तर आपण समोरच्या व्यक्तीचे क्लायंटचे अकाउंट हँडल करत असतो किंवा मग आपण आपले अकाउंट हँडल करत असतो. टास्क मी तुम्हाला सांगितले कोणते कोणते टास्क जे असतील तर ते आपण करतो. ठीक आहे. जसं की 4 टास्क 4 वेगवेगळ्या पार्ट्समध्ये आपण याला कम्प्लिटली डिवाइड केलेलं आहे. पण हे 4ही ऍक्टिव्हिटीज जे असतील तर ते आपल्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही सध्या काय करा, तुम्ही ग्राफिक्स बनवायला घ्या. तुमच्याकडे जर सध्या क्लायंट्स नसतील तर तुम्ही स्वतः ऍज अ ग्राफिक डिझायनर किंवा ऍज अ सोशल मीडिया मॅनेजर तुम्ही स्वतःसाठी ट्रेंडिंग टॉपिक सर्च करा, ग्राफिक्स बनवा, तुमचे रील्स बनवा, हे काय एंगेजमेंट ऍक्टिव्हिटीज जे असतील, व्हॅल्युएबल कॉन्टेंट बनवा, सो दॅट तुम्हाला जास्तीत जास्त ऑडियन्स पर्यंत तुमचं जे काही पेज असेल तर ते पोहोचेल आणि त्याच्याद्वारे तुम्हाला जास्तीत जास्त क्लायंट्स जे असतील ना तर ते तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे फर्स्ट ऍक्टिव्हिटी आपली आहे की ऍज अ सोशल मीडिया मॅनेजर, ऍज अ ग्राफिक डिझायनर आपले स्वतःचे सोशल मीडिया अकाउंट्स, आपला स्वतःचा कॉन्टेंट प्लॅनर जो असेल तर तो परफेक्टली आपल्याला डिझाईन करायचा. त्याच्या अनालिटिक्स जे असतील तर ते तुम्हाला स्टडी करायचा आणि त्या अकॉर्डिंगली तुमचा ग्रोथचा जो काही प्लॅन असेल तर तो तुम्हाला पुढचा जो काही प्लॅन असेल तर तो डिस्कस करायचा आहे. ओके. आय होप या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज मला कॉमेंट करून नक्कीच सांगा आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती असायला हवा तेही मला कॉमेंट करून नक्कीच सांगा. कारण स्पेशली तुमचे जे काही डाऊट्स असतील, तुमच्या ज्या काही शंका असतील तर त्याच्यावरती जर मी व्हिडिओ बनवलात तर एकतर तुम्हालाही फायद्याचं राहील आणि मलाही फायद्याचं राहील त्यासाठी. आणि अजूनही आपला कॉन्टेंट मार्केटिंग नावाचा एक स्पेशल कोर्स आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ग्राफिक्स, ठीक आहे, त्यानंतर सोशल मीडिया अकाउंट्स जसं की फेसबुक, इंस्टाग्राम कशा पद्धतीने क्रिएट करायचं, ते ग्रो कसे करायचे, रील्स कसे बनवायचे, ते अपलोड कसे करायचे, सोशल मीडिया अकाउंट्स ग्रो कसे करायचे, कॉन्टेंट प्लॅनर कसा बनवायचा, तर या सगळ्या गोष्टी इन डिटेल मी तुमच्यासोबत अगदी बेसिक टू ॲडव्हान्स जे असेल ना कम्प्लीट लाईव्ह कोर्स आहे, डिटेलमध्ये जे असेल ना तर ते शिकवते. त्यामुळे जर तुम्हाला नक्कीच सोशल मीडिया मॅनेजमेंटचा किंवा कॉन्टेंट मार्केटिंगचा स्किल जे असेल तर ते शिकायचे असेल तर नक्कीच डिटेल्स जे असतील तर ते डिस्क्रिप्शनमध्ये आहेत. तुम्ही कॉल करू शकताय किंवा व्हॉट्सअप करू शकता. आता एक बॅच ऑलमोस्ट संपत आलेली आहे. नेक्स्ट बॅचची डेट लवकरच आपण अनाऊन्स करतोय. त्यामुळे लवकरात लवकर कॉल करा किंवा व्हॉट्सअप करा आणि तुमचे सीट जे असेल तर ते बुक करा. सोबतच हे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात, कारण मी टेक्निकल टर्म्स खूप सोप्या भाषेत समजवण्याचा प्रयत्न करत असते, कारण इकडे चान्सेस आहेत, अपॉर्च्युनिटीज आहेत. ॲज अ वर्किंग मॉम तुम्हाला माहिती असेल की किड्स किंवा फॅमिली बॅलन्स करणं आणि मग बाहेर ऑफिस वगैरे बॅलन्स करणं खूप डिफिकल्ट असतं आणि त्यामध्ये तुम्हाला वर्क फ्रॉम होमसाठी हा एक छान ऑप्शन जो असेल ना तो अवेलेबल होतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये अगदी भरपूर गोष्टी ज्या असतील ना त्या शिकायला मिळतात, समजून ज्या असतील ना त्या सांगितलं जातात. त्यामुळे नक्कीच जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच जी बेल आयकॉन असते ना तर ती हिट करा, म्हणजे नवीन व्हिडिओ आली की त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळून जाईल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग. बाय.